हेलो दोस्तों, मेरा नाम है मानस और हमारे अपने JR ट्यूटोरियल्स यूट्यूब चैनल पे आपका स्वागत है। तो मैं आज आपको बताने वाला हूँ 10th मराठी पेपर पैटर्न। तो एग्जैक्टली 10th का मराठी पेपर पैटर्न क्या होगा 2026 में, कितने मार्क्स का पेपर पैटर्न रहेगा, सब आपको एक्सप्लेन करने वाला हूँ। एक्सप्लेन करने से पहले आपको बोल रहा हूँ, वीडियो को लाइक करो, अपने दोस्तों को शेयर करो और कमेंट करो ताकि मुझे भी कोई मोटिवेशन मिले और मैं आपको ऐसी इन्फॉर्मेशन शेयर करता रहूँ। तो चलो बैक टू टॉपिक्स। क्या होता है मराठी पेपर पैटर्न आपको बताता हूँ। विभाग वन में क्या आएगा? विभाग वन में आएगा पॅरेग्राफ. पॅरेग्राफ म्हणजे काय? उतारा. उतारामध्ये येईल आपल्याला उतारा येईल. फर्स्ट उतारा येईल 7 मार्क्स. 7 मार्क्समध्ये काय काय कंटेन करेल? 7 मार्क्समध्ये 3 क्वेश्चन येणार तुम्हाला. 3 क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन येणार तुम्हाला उतार्यावरून उत्तर लिहा. उतार्यावरून उत्तर लिहा म्हणजे काय? आपल्याला जो उतारा लिहिलाय त्या संबंधित आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाणार आणि त्याचा आन्सर उतार्यातच असणार आहे, तो फक्त शोधून आपल्याला लिहायचा आहे आन्सर. असं फर्स्ट क्वेश्चन येणार. सेकंड क्वेश्चन पण सेम असणार आहे. सेम आपल्याला प्रश्न दिला असणार, त्याचं आन्सर उतार्यामधून शोधून फाइंड करून लिहायचं आहे. आणि थर्ड क्वेश्चन म्हटलं स्वमत. आपल्याला काही विचारलेलं असेल त्याला आपण आपलं स्वतःचं ओपिनियन काय, आपल्याला स्वतःला काय वाटते ते आपलं स्वमत आपल्याला मांडायचं आहे, त्याला बोलतात स्वमत. त्यानंतर आहे अपठित गद्य. अपठित गद्य म्हणजे काय? अपठित गद्य म्हणजे की जे पुस्तकामध्ये नाही आहे, आपल्याला उताराच दिला जाईल. 4 मार्क्सला येईल टोटल हा उतारा. 4 मार्क्सला 2 क्वेश्चन असणार, 2-2 मार्क्सचे 4 मार्क्सला. पण अपठित म्हणजे आपल्याला पुस्तकाच्या बाहेरचा उतारा येईल आणि त्यामधून आपल्याला त्या उतारामधून आन्सर फाइंड करायचं. सेम असणार आहे, फक्त उतारा पुस्तकाच्या बाहेरचा असेल. विभाग 2 मध्ये जाऊयात आपण. विभाग 2 पद्य. पद्य म्हणजे पोयम. पोयम विभागात काय असणार? पोयम विभागात टोटल 16 मार्क्सला येतो. 16 मार्क्स म्हणजे 2 पोयम येतात 8-8 मार्क्सला. आता 8 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असते? 2-2-2-2. मी इकडे लिहिलं आहे बघा, 2-2-2-2. 4 क्वेश्चन येणार 2-2 मार्क्सला. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय येणार? चौकटी भरा. चौकटी भरा म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला असेल त्या पोयममधून आपल्याला फाइंड करायचं आहे. जसं आपण उतार्यामधून करतो तसंच पोयममधून फाइंड करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. फर्स्ट तो येणार. सेकंडमध्ये काय येणार? दिलेल्या वाक्यांवरून कवितेची ओळ लिहा. दिलेल्या वाक्यावरून कवितेची ओळ म्हणजे काय? आपल्याला एक वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्याचा मेन हेतू काय, त्या कवितेतली ओळ काय सांगते, ती ओळ आपल्याला तिकडे लिहायची आहे. थर्डमध्ये येईल शब्दांचा अर्थ. शब्दांचा अर्थ म्हणजे काय? कवितेतले आपल्याला 4 शब्द दिला असेल आणि कवीने त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे, त्या शब्दांचा नेमकी अर्थ काय ते आपल्याला लिहायचं आहे, त्याला बोलतात शब्दांचा अर्थ. आणि फोर्थमध्ये येईल काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे काय? आपल्याला 1 किंवा 2 लाईन दिल्या असणार, त्या लाईनीचा कवीने अर्थ काय सांगितलेला आहे ते आपल्याला काव्य सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. ते 2 मार्क्सला येईल. आणि विभाग 3 मध्ये आपण वळूयात. विभाग 3 हे स्थूल वाचन असेल. स्थूल वाचनामध्ये टोटल 3 क्वेश्चन येतात आणि 3 क्वेश्चन हे 3-3 मार्क्सला असतात. पण हे स्थूल वाचन 6 मार्क्सला असतो, म्हणून आपल्याला 3 पैकी 2च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ते 3-3 मार्क्सला असतात. विभाग 3 मध्ये हे येते 6 मार्क्स. आणि विभाग 4 मध्ये वळूयात. विभाग 4 म्हणजे व्याकरण. व्याकरण मुलांना जे सगळ्यात अवघड वाटते, कठीण वाटते, टफ वाटते ते व्याकरण. व्याकरण 16 मार्क्स कंटेन करते. 16 मार्क्समध्ये त्याचे टोटल 6 विभाग आहेत. मी तुम्हाला 6 विभाग एक्सप्लेन करतो. फर्स्टमध्ये येते आपल्याला वाक्यप्रकार. वाक्यप्रकार म्हणजे काय? वाक्याचा प्रकार ओळखा. जसे की विधानार्थी वाक्य आहे, की प्रश्नार्थी वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे, होकारार्थी, नकारार्थी. वाक्यांचे टोटल 6 प्रकार आहेत. मी सगळं व्याकरण तुम्हाला या व्हिडिओनंतर मी व्याकरणची सिरीज स्टार्ट करणार आहे, तर तुम्ही ती नक्की बघा. मी सगळं व्याकरण कव्हर करणार आहे त्यामध्ये. तर 2 मार्क्सला वाक्यप्रकार येईल, 2 येणार 1-1 मार्क्सला. आणि त्यानंतर आहे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर म्हणजे काय? दिलेलं वाक्य रूपांतर करा. म्हणजे विधानार्थी वाक्य असेल तर त्याला उद्गारार्थी वाक्यामध्ये चेंज करा, उद्गारार्थी असेल तर त्याला प्रश्नार्थीमध्ये चेंज करा. असे 2 क्वेश्चन येणार 1-1 मार्क्सला. टोटल 2 मार्क्स वाक्य रूपांतर. थर्ड आहे वाक्यप्रचारात उपयोग करा. वाक्यप्रचारात उपयोग म्हणजे काय? आपल्याला टोटल 3 वाक्यप्रचार दिले असणार. म्हणजे आपल्याला एक वाक्यप्रचार दिला असेल, त्याचा आपल्याला सिमिलर अर्थ लिहायचा आहे आणि त्यावरून त्याचं सेंटेन्स बनवायचे. असे फक्त आपल्याला 3 पैकी 2 लिहायचे 4 मार्क्ससाठी. वाक्यप्रचारात उपयोग करा 4 मार्क्स. आणि फोर्थ आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती टोटल 4 मार्क्सला येते. हे टोटल ह्याच्यामध्ये 4 क्वेश्चन येतात. फर्स्ट क्वेश्चनमध्ये येते तुम्हाला समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे काय? सिमिलर शब्द. म्हणजे एखादा शब्द दिला असेल त्याचा सिमिलर शब्द आपल्याला लिहायचा आहे. एक्झाम्पल घेतलं, झाड घेतलं तर झाडाचा समानार्थी शब्द काय? सिमिलर वर्ड काय? वृक्ष. सेकंडमध्ये येईल विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? अपोजिट वर्ड.
थर्डमध्ये येईल तुम्हाला वचनमधला. वचनमधला म्हणजे काय, सिंग्युलर असेल तर प्युलर लिहा, प्युलर असेल तर सिंग्युलर लिहा, हे येतं वचनबदलमध्ये. लिंगबदला म्हणजे काय, इफ लिंगबदलाचं एक्झाम्पल दिलं तर मी तुम्हाला येईल, पुरुष असेल तर स्त्री लिहा, स्त्री असेल तर पुरुष लिहा, ह्याला बोलतात लिंगबदला. भाऊ असेल तर बहीण, ह्याला बोलतात लिंगबदला. फिफ्थमध्ये येतं लेखन नियमानुसार लिहा. हे लेखन नियमानुसार लिहा म्हणजे काय, हे बहुतेक मुलांना हे जमत नाही. लेखन नियमानुसार लिहा म्हणजे काय, मुलांना का नाही जमत, कारण की ह्याचा अर्थच नसतो माहीत. लेखन नियमानुसार लिहा म्हणजे काय, लेखन म्हणजे आपल्याला एक सेंटेन्स दिला असेल तर सेंटेन्स आपल्याला चुकीचं दिलं असेल तर तो करेक्ट करून लिहायचं आहे, त्यातल्या मिस्टेक फाईंड करायचे आहेत आणि आपल्याला लिहायचं आहे. हे येईल आपल्याला 2 मार्क्सला. 2 सेंटेन्स येईल, 2 सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. किंवा याच्यामध्ये हे पण येऊ शकतो, शब्द दिला असेल तर योग्य शब्द निवडा, योग्य शब्द काय आहे असं दिलं असेल. आणि लास्टमध्ये येतो विरामचिन्ह लिहा. आपल्याला विरामचिन्हामध्ये पण 2 ऑप्शन येतात, एक तर विरामचिन्ह दिले असतील त्यांची नावं लिहा, किंवा आपल्याला सेंटेन्स दिला असेल तर त्या सेंटेन्समध्ये विरामचिन्ह पुट करा. असे आपल्याला 2 येतात क्वेश्चन, म्हणजे 1-1 मार्क्सला येतात. टोटल 2 मार्क्स कंटेन करते. एकतर वाक्यामध्ये पुट करा किंवा विरामचिन्हाची नावं लिहा. विरामचिन्हाची नावं टोटल 4 येतात, मग 4 लिहायला लागतात तेव्हा त्याला हाफ मार्क्स असतो. तर असं विरामचिन्ह हे आहे पूर्ण व्याकरण, 16 मार्क्स कंटेन करते. आणि आता आपण वळणार आहेत विभाग 5, जो आहे शेवटचा विभाग. विभाग 5 आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन 25 मार्क्स कंटेन करते, 24 मार्क्स कंटेन करते. 24 मार्क्समध्ये काय काय येते बघा. फर्स्टमध्ये येते पत्रलेखन आणि सारांश लेखन. पत्रलेखनामध्ये 2 येतात, एक तर फॉर्मल, एक तर इनफॉर्मल. फॉर्मल आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना लिहितो, जसं की सर झाले आपले, अशा व्यक्तींना लिहितो. आणि इनफॉर्मलमध्ये आपण मित्रांना लिहितो पत्र. तर आणि दुसऱ्यामध्ये सारांश लेखन म्हणजे काय, आपल्याला एक पॅरेग्राफ दिला असेल तर त्या पॅरेग्राफचा मूळचा हेतू आपल्याला शॉर्टमध्ये लिहायचा आहे, त्याला बोलतात सारांश लेखन. पण मी तुम्हाला सांगेल 6 मार्क्सला येतो, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की पत्रलेखन बेस्ट आहे. बिकॉज पत्रलेखन आपल्याला ॲड्रेस दिला असेल तोच ॲड्रेस पुट करायचा, थोडीशी माहिती लिहायची. हे इनफॉर्मल लेटर तर खूप इझी आहे माझ्या मते तरी. मित्राला लिहायचं कोणतं तरी पत्र, ते खूप इझी आहे, ते लिहिलं. पत्रलेखन इझी आहे सारांश लेखनापेक्षा, इन माय ओपिनियन. आणि सेकंडमध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन, हे 3 आहेत. 3 पैकी आपल्याला फक्त 2 लिहायचे आहेत. 5 मार्क्सला 1 येतो, असे 10 मार्क्सला 2. 3 पैकी 2 लिहा 10 मार्क्ससाठी. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. मी सजेस्ट करेल तर तुम्हाला एक जाहिरात लेखन फिक्स करा. जाहिरात लेखन 5 मार्क्सला केलंच पाहिजे. आपल्याला दिले असते एक बॉक्स बनवायचं, त्याच्यात काय काय लिहायचं, बॉक्स बनवायचे, डेट वगैरे लिहायचं आणि थोडी इन्फॉर्मेशन टाकायची, झाला जाहिरात लेखन. 5 पैकी 3 मार्क्स कोणाला पण देतात. थोडं तुम्ही चांगलं लिहिलं तर 4 मार्क्स कोणाला भेटूनच जातात जाहिरात लेखनमध्ये. आणि बातमी लेखन आहे एक, बातमी लेखन पण इझी आहे. आपल्याला मुद्दे दिले असेल त्यावरून बातमी तयार करा, ते लिहायचं, ते पण इझी आहे. माझ्या मते हे 2 खूप इझी आहेत. कथालेखन पण इझी आहे, तुम्ही कोणतं पण प्रिपेअर करू शकता. 10 मार्क्ससाठी 2 लिहायचे. आणि शेवटला जाल तुम्ही तर प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आणि कल्पना लेखन. 3 आहेत, 3 पैकी एकच लिहायचं आहे. तर यामध्ये तुम्ही इझी बघायला जाल तर एक तर प्रसंग लेखन आहे, प्रसंग लिहा, किंवा आत्मकथन, आपल्याला झाडाचा आत्मकथा लिहा, किंवा पेनाची आत्मकथा, कोणती पण, म्हणजे आपल्या शब्दामध्ये त्याला एक्सप्लेन करायचं आहे. आत्मकथन 8 मार्क्सला येतो, इझी आहे. 1.5 पेजचा लिहायचा, 1.5 पेज इनफ आहे, 1 ते 1.5 पेज एवढं लिहिलं. 8 पैकी तुम्हाला 6-7 मार्क्स मिळून जातात, खूप इझी आहे. हे आहे आपला मराठीचा पेपर पॅटर्न. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ समजली असेल. आणि काय पण तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी तुमचा डाऊट सॉल्व्ह करेल. आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपण व्याकरणची सिरीज स्टार्ट करत आहे, तर तुम्ही ती नक्की बघा. तुमचं व्याकरण मी पूर्ण कंप्लीट करणार आहे. आय होप तुम्ही चांगले असाल. आणि आजसाठी आपण एवढंच बघणार आहेत. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.